नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, 21 डिसेंबरच्या दिवशी महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल लागले आणि आता नगर परिषदांच्या निवडणुकांनंतर 15 जानेवारीला 29 महापालिकांसाठी मतदान होणार आहे. आणि त्यासाठी कालपासून म्हणजे 23 डिसेंबरच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, जी 30 डिसेंबरला संपणार आहे. या 29 महापालिकांमध्ये आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महापालिका, जिच्या जोरावर बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना हा एक राज्यव्यापी पक्ष उभा केला, अशी मुंबई महापालिका सुद्धा समाविष्ट आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष मुंबईला जिंकण्यासाठी युत्या आघाड्या करण्यात व्यस्त झालेत आणि जागा वाटपाची चर्चा सुद्धा आपापसात सुरू आहे, जे करण्यासाठी त्यांच्याकडे फक्त 16 दिवस शिल्लक राहिले. त्यामुळे मुंबईचं राजकीय वातावरण आधीच तापलेलं होतं, की ज्यात अजून भर टाकत ज्या क्षणाची पुरोगामी पत्रकारांना व ठाकरे प्रेमींना मागच्या 5 ते 6 महिन्यांपासून उत्सुकता लागलेली होती, तो अखेर क्षण प्रत्यक्षात सर्वांना आज पाहायला मिळाला आणि दोन्ही ठाकरे बंधूंनी महापालिका निवडणुकीसाठी युतीची घोषणा करून टाकली. सकाळीच दोन्ही ठाकरे बंधू मीडियासमोर पत्रकार परिषदेत हजर होते. या दरम्यान दोघांनी पत्रकारांशी संवाद साधला, पण त्यापैकी या व्हिडिओत मी फक्त उद्धव ठाकरेंविषयी बोलणार आहे, कारण त्यांचे वक्तव्य ऐकल्यानंतर एकूण त्याचा सारांश सांगायचा असेल तर सकाळची पत्रकार परिषद उद्धव ठाकरेंचा धूर्तपणा मराठी जनतेसमोर आणणारी ठरली आहे. उद्धव ठाकरे यांनी काही महत्त्वाचे मुद्दे पत्रकार परिषदेत उचललेत, ज्यावरून कळतंय की येत्या निवडणुकीत प्रचारासाठी हाच त्यांचा अजेंडा असणार आहे, ज्याचा अंदाज आपल्याला आधीपासून होताच. पण मला त्यात थोडीशी अशी अपेक्षा होती की उद्धव ठाकरे बीजेपी व शिंदे यांच्यावर आक्रमण करणारे ठीक आहे, पण 2022 अगोदर लागोपाठ 25 वर्ष त्यांनी मुंबईवर राज्य केलं. 2014 ते 19 बीजेपी सोबत केंद्रात आणि राज्यात सत्तेत राहिले. त्यानंतर 2.5 वर्ष स्वतः मुख्यमंत्री झाले. तर या काळात केलेल्या कामांविषयी सुद्धा ते थोडंसं बोलतील, पण नाही. त्याने प्राचीन काळापासून वापरात आलेली क्लासिक रणनीती वापरण्याचा निर्णय घेतला. ती म्हणजे मतदारांना घाबरवणं की तुम्ही संकटात आहात, त्यातून बाहेर निघण्यासाठी मला जिंकवणं तुमची जबाबदारी आहे, नाहीतर समोरचे तुम्हाला संपवतील. आता उद्धव ठाकरेंच्या कथेत ते समोरचे शत्रू दिल्लीत बसलेले 2 गुजराती आहेत, जे मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचं कट रस्ता आहेत, ज्यात देवेंद्र फडणवीस नावाचा ब्राह्मण त्यांना मदत करतोय. ते 2 व्यक्ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा. उद्धव ठाकरे म्हणाले की दिल्लीत बसलेल्या 2 व्यक्तींना मुंबई हवी आहे, पण उद्धव ठाकरेंना ही साधी गोष्ट कळत नाहीये की भीती निर्माण करण्यासाठी जनतेला आधी काहीतरी पुरावा द्यावा लागतो. अशा घोषणांमध्ये जनता फक्त एकदाच फसते. तसं तुम्ही सर्वांनी लहानपणी लांडगा आला रे ओरडणाऱ्या त्या लहान मुलाची गोष्ट ऐकली असेलच. एकदा दोनदा लोक त्या मुलावर विश्वास ठेवून येतात, पण तो मुलगा नेहमीच खोटं बोलतोय हे कळाल्यावर पुन्हा येत नाही. त्याच प्रकारे नरेंद्र मोदी नावाचा गुजराती आला रे असं ओरडून उद्धव ठाकरेंनी जनतेला फसवून लोकसभेत गेम फिरवलाय, पण विधानसभेत तीच ट्रिक पुन्हा चालली नाही, कारण तुम्ही जे म्हणताय त्यावर लोकांना आता विश्वास बसत नाहीये. त्यांना मोदींनी केलेले काम जमिनी स्तरावर दिसताय. मागच्या 10 वर्षाचा डेटा सुद्धा हेच आपल्याला सांगतोय की युपीए काळापेक्षा एनडीए सरकारने महाराष्ट्राला 10 पट जास्त पैसे दिलेत. युपीए काळात 10 वर्षांमध्ये महाराष्ट्राला केंद्रातून 1.23 लाख कोटी रुपये पाठवण्यात आले, जो आकडा फडणवीस मोदी सरकारमध्ये 2014 ते 24 पर्यंत 10.51 लाख कोटी रुपयांपर्यंत गेला. एकही महत्त्वाचं इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट युपीए काळात महाराष्ट्रात तयार झालं नाही. पण हेच जर फडणवीस सरकारविषयी बोलायचं म्हटलं तर राज्यात सध्या 1.75 लाख कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांचं काम सुरू आहे. आतापर्यंत 20 लाख घरं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रात तयार झाली आहेत व अजून 30 लाख घरं बनवण्याचं लक्ष्य निर्धारित करण्यात आलं. तर मग जनतेला प्रश्न पडणारच की जो व्यक्ती महाराष्ट्राला 10 पट जास्त पैसे देतोय, महाराष्ट्रात मोठमोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प उभारतोय, जो चाळीत राहणाऱ्या गरीब मराठी जनतेला मुंबईत फ्लॅट देतोय, उदाहरणार्थ पत्राचा, तर मग तो व्यक्ती महाराष्ट्रावर अन्याय करणारा कसा असू शकतो? उलट तुम्ही 25 वर्ष मुंबईची सत्ता हातात घेऊन बसला होता, तर त्या काळात किती मराठी लोकांना मुंबईत घरं बांधून दिलीत.
मराठी भाषेचा इतका पुळका तुम्हाला आलाय तर मराठी शाळेची इतकी दयनीय परिस्थिती मुंबईत झाली कशी? कोविड काळात खिचडी घोटाळा कसा झाला? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायला पाहिजे. जे सोडून तुम्ही नरेंद्र मोदी आणि अमित शहांना अपराधी घोषित करताय आणि यालाच तर धूर्तपणा म्हणतात. यावरून हे सुद्धा कळतं की उद्धव ठाकरे मराठी माणसाला किती मूर्ख समजतात. कारण नरेंद्र मोदीच काय, कुठल्याही पक्षाचा पंतप्रधान असला तरी त्याला भारताचं ग्रोथ इंजिन महाराष्ट्राला डावलून भारताची आर्थिक प्रगती करता येणार आहे का? आणि जर ती ग्रोथ झाली नाही तर साहजिक आहे की भारताचं GDP पडणारच आणि मग त्यामुळे त्या नेत्याला निवडणुकीच्या मैदानात पराभव सहन करावा लागेल. म्हणून उत्तर प्रदेश प्रमाणेच महाराष्ट्र सुद्धा दिल्लीपर्यंत पोहोचण्यासाठी एक महत्त्वाचं राज्य आहे आणि तिथल्या जनतेला नाराज करून नरेंद्र मोदी दिल्लीत राहण्याचे स्वप्न बघण्या इतके मूर्ख उद्धव ठाकरेंना वाटतात का? दुसरा मुद्दा जो उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं की अख्ख्या महाराष्ट्राला ठाकरे बंधू एकत्र कधी येतील या क्षणाची आतुरता लागली होती. पण माझा प्रश्न उद्धव ठाकरेंना हा आहे की मराठी जनता आतुरतेने तुमची वाट बघते हे तुम्हाला कळालं कसं? काही सर्वे तुमच्या पक्षाने केला होता का? कारण नरेंद्र मोदी जेव्हा 125 कोटी भारतीय माझ्या पाठीशी आहेत असं म्हणतात ते नक्कीच अतिशयोक्ती आहे. पण कमीत कमी लोकसभेत त्यांना 44% मतं तरी मिळतात. त्यावरून आपल्याला कळतं की एक अर्धी लोकसंख्या मोदींसोबत उभी आहे. पण उभाटाला विधानसभेत फक्त 10% मतं मिळाली आहे. या जर राज ठाकरेंना मिळालेली 1.6% मतंही जोडली तरीही आकडा 11.6% जातो. मग यात अख्खा महाराष्ट्र कुठे आहे? उलट दुसऱ्या बाजूला BJP या एका पक्षालाच 27% मतं मिळाली. म्हणजे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा धूर्तपणा करून भ्रम पसरवतायत की आमची वाट तर अख्खा महाराष्ट्र बघत होता. बाकी यात सत्यता तर हीच आहे की ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही फक्त मराठी वृत्तवाहिन्यांच्या संपादकांची इच्छा होती. यात मराठी जनतेला काडीचाही रस नव्हता आणि नाही आज आहे. म्हणून तर मराठवाड्यात आल्यावर उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला गर्दी दिसावी यासाठी अंबादास दानवे स्वतः गावोगावी फिरून लोक जमा करत होते. तरीही कोणी यायला तयार होत नव्हतं. या एका घटनेवरून कळतं की मराठी जनता उद्धव ठाकरेंना किती जास्त महत्त्व देते आणि हे उद्धव ठाकरेंना सुद्धा चांगलं माहिती आहे. त्यामुळे याच पत्रकार परिषदेत ते म्हणालेत की आज जर चुकलो तर संपलो हे त्यांनी जनतेला उद्देशून म्हटलंय. पण यात लपलेलं गुपित संदेश हे होतं की आपण किती घाबरलोय व मला वाचवा नाही तर मी संपेन हेच थोडक्यात ते सांगण्याचा प्रयत्न करत होते की मुंबई माझ्यासाठी संपत्ती गोळा करण्याचं शेवटचं स्रोत उरलंय आणि जर हे सुद्धा माझ्याकडे राहिलं नाही तर BJP वाले मला संपवून टाकतील व त्यामुळे माझ्यासाठी ही शेवटची संधी आहे. तर मला वाचवा नाही तर पुन्हा दुसरी संधी मिळणार नाही. शेवटी अजून एक खूप महत्त्वाचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी त्या पत्रकार परिषदेत केलं की मराठी माणूस सहज कोणाच्याही वाट्याला जात नाही आणि कोणी त्याच्या वाट्याला आलाच तर त्याला परत जाऊ देत नाही. म्हणजे नरेंद्र मोदी व अमित शहा मराठी माणसाच्या वाट्याला आलेत आणि आता मराठी जनता मला जिंकवून दिल्लीतल्या 2 गुजरात्यांना सोडणार नाही. या सत्यता आहे. फक्त कथेतल्या पात्रांची भूमिका थोडी उलटी करा, मग खरी परिस्थिती तुम्हाला कळेल. मराठी माणसाने तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, विकास कामांवर तुम्हालाच फडणवीसांसोबत 2019ला निवडून दिलं होतं. पण तुम्ही मुख्यमंत्री होण्याच्या लालसेपोटी काँग्रेससोबत गेला, जे राजनैतिकदृष्ट्या चुकीचं नव्हतं पण विचारधारेच्या दृष्टिकोनातून पाप होतं. मराठी माणसाने दिलेल्या मॅन्डेटला तुडवून सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्यांसोबत तुम्ही गेलात, ज्याचा बदला मराठी माणसाने विधानसभेच्या निवडणुकीत घेतला. म्हणजे तुम्ही मराठी माणसाच्या वाट्याला आलात, मोदी किंवा फडणवीस नाही. आणि मराठी माणसाने तुम्हालाच तुमची किंमत दाखवली आहे, जी पुन्हा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ते दाखवते. असं मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.